वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सहज हवण होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जितवा अन्न हे पूर्ण ब्रह्मा. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हा श्लोक आपण लहानपणापासून रोज ऐकतोय. पण आजकाल आपण या डाएट, कॅलरीज, कार्ब्स आणि गट हेल्थच्या जगात जगतोय. वजन कमी करण्यासाठी किंवा स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपण ₹1000 फॅन्सी डाएट फॉलो करतोय. पण तुम्हाला माहितीये का? जगातील सर्वात परफेक्ट बॅलन्स डाएट प्लॅन आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षापूर्वीच तयार केला होता. तो म्हणजे आपले पारंपरिक मराठमोळे जेवणाचे ताट. पण आज आपण फक्त ताट पाहणार नाही, तर या ताटाच्या पानामागे आणि जेवणापूर्वी प्रत्येक बारीक-सारीक विधींमागे दडलेले मॉडर्न सायन्स अगदी सविस्तर उलगडणार आहोत. आणि मी स्टार्टिंगला म्हटलेल्या श्लोकाचा अर्थही मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपल्याकडे जुन्या काळी जेवणापूर्वी हात-पाय धुणे आणि खाली चटई किंवा आसनावर बसून पाटावर ताट ठेवणे ही गोष्ट अनिवार्य होती. कारण यामागे शुद्ध विज्ञानाचे नियम होते. जुन्या काळी लोक बाहेरून चालत यायचे, त्यामुळे पायाला धुळीचे कण, जंतू असायचे. खाली जमिनीवर बसताना आपले पाय पोटाच्या आणि ताटाच्या अगदी जवळ येतात. त्यामुळे ते जंतू हवेद्वारे अन्नात जाऊ नयेत, हा पहिला हेतू होता. विज्ञानानुसार अचानक पायावर थंड पाणी पडल्यामुळे पायाचे तापमान कमी होते आणि शरीरातील रक्तप्रवाह पायाकडून पोटाच्या दिशेने वेगाने धाव घेतो. यामुळे अन्न पचायला सोपे जाते. खाली जमिनीवर चटईवर मांडी घालून बसणे म्हणजे योगामधील सुखासन. यामुळे पाठीचा कणा ताठ राहतो आणि पोटाच्या स्नायूंवर योग्य दाब पडतो. जेवताना आपण जेव्हा प्रत्येक घासासाठी थोडे पुढे झुकतो आणि घास तोंडात टाकून मागे येतो, तेव्हा पोटाची नैसर्गिक हालचाल होते. यामुळे पाचक रस उत्तम प्रकारे श्रवतात, जे आजच्या डायनिंग टेबलवर बसून जेवताना अजिबात शक्य होत नाही. तसेच जुन्या काळी जेवणापूर्वी ताटाभोवती पाण्याचा वेढा घालायचे. लोक म्हणायचे की हा अन्नाचा मान आहे. पण यामागचं खरं कारण असं की पूर्वी जमिनीवर बसून जेवताना धूळ किंवा लहान मुंग्या अन्नात जाऊ नयेत. म्हणून हा पाण्याचा वेढा म्हणजे एक नॅचरल सुरक्षा कवच होता. आज आपण सॅनिटायझर वापरतो तेव्हा ते पाण्याचा वेढा वापरायचं. परंपरेनुसार ताटाच्या डाव्या बाजूला वरून खाली ह्या क्रमांकाने पदार्थ वाढले जातात. जसं की मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर, लोणचं आणि शेवटी पापड किंवा भजी. मग या डाव्या बाजूचं लॉजिक काय? आपण जेवताना उजव्या हाताचा वापर करतो. डावीकडील पदार्थ खाताना आपला हात थोडा तिरपा होतो. म्हणजेच काय? तर हे पदार्थ आपण नकळत कमी प्रमाणात खातो. जसं की मीठ आणि लोणचं यात सोडियम जास्त असतं, म्हणून ते अगदी कोपऱ्यात चवीपुरतं असतात. कोशिंबीर आजचे न्यूट्रिशन याला सॅलड किंवा फायबर म्हणतात, जे जेवणाआधी शरीरात जाणं पचनासाठी गरजेचं असतं. आणि ताटाच्या उजव्या बाजूला मुख्य भाज्या आणि पालेभाज्या असतात. मध्यभागी तृणधान्य म्हणजेच पोळी किंवा भाकरी आणि सर्वात शेवटी येतो वरण भात, ज्यावर साजूक तुपाची धार सोडल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. उजवा हात हा सहज पोचतो, म्हणून शरीराला सर्वात जास्त लागणारे व्हिटॅमिन्स, प्रोटीन आणि कार्ब्स हे उजवीकडे आणि मध्यभागी असतात. आणि सर्वात मोठी जादू तर वरण भात आणि साजूक तुपात आहे. विज्ञानानुसार तांदळामध्ये लायसिन नावाचं अमिनो ॲसिड नसतं आणि डाळीमध्ये मेथिओनाइन नसतं. पण जेव्हा डाळ आणि भात एकत्र येतात, तेव्हा ते मानवी शरीरासाठी उत्तम कंप्लीट प्रोटीन बनतात. पांढऱ्या भातामुळे शुगर लेवल वाढू शकते. पण त्यावर साजूक तूप टाकल्यामुळे तुपातील गुड फॅट्स भाताचा पचनवेग नियंत्रित करतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि जेवणानंतर सुस्तीही येत नाही. आणखीन एक गोष्ट, हाताने जेवण. आज आपण चमचे वापरतो, पण हाताने जेवताना आपल्या बोटामधील मज्जातंतू मेंदूला सिग्नल देतात की अन्न आत येतंय, ज्यामुळे पोटात पाचक रस आधीच तयार होतात. मराठमोळ्या जेवणाचा शेवट नेहमी ताक किंवा मठ्ठ्याने होतो. आज आपण ज्याला प्रोबायोटिक्स किंवा गट हेल्थ म्हणतो, तेच आपले ताक. आणि या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जो श्लोक ऐकला त्याचा खरा अर्थ समजून घेतल्याशिवाय आपले जेवण अपूर्ण आहे. समर्थ रामदास स्वामींनी या भोजनाच्या मंत्रातून आपल्याला सांगितले आहे की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सहज हवण होते नाम घेता फुकाचे. याचा अर्थ असा होतो, मुखात अन्नाचा घास घेताना त्या देवाचे मनापासून स्मरण करा, कारण त्याचे नाव घ्यायला पैसे लागत नाहीत. जेव्हा तुम्ही शांत आणि आनंदी मनाने जेवता, तेव्हा ते जेवण केवळ पोटात जात नाही, तर ते शरीरातील पाचक अग्नीला दिलेलं पवित्र आहुती म्हणजेच हवन बनून जाते.
आधुनिक विज्ञान यालाच माइंडफुल ईटिंग म्हणते, ज्यामुळे ताण कमी होतो आणि अन्न शरीराला लागते. जीवन करी जितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. याचा अर्थ असा की अन्न आपल्या जीवाला जिवंत ठेवते, म्हणून अन्नाला केवळ एक पदार्थ न मानता ते ईश्वराचे रूप म्हणजेच पूर्ण ब्रह्म आहे असे म्हणा. जेवण म्हणजे केवळ स्वतःचे पोट भरणे नाही, तर आपल्या शरीरात चाललेल्या पचनक्रियेच्या पवित्र यज्ञात सात्विक अन्नाची आहुती देणे आहे. आपली संस्कृती जुनी नक्कीच आहे, पण ती कालबाह्य नाही. उलट ती प्रचंड वैज्ञानिक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला नक्की कमेंटद्वारे कळवा. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसणार तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.